प्रेमविवाह झालेल्या दलित तरुणीने आपल्या नवऱ्याविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्टची केस दाखल केली होती. त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ माजलेली होती. या खटल्याची हकीकत अशी की सदर दलित तरुणी व सवर्ण तरुण यांचा प्रेमविवाह झालेला होता. त्यानंतर त्यांना 2 मुलेसुद्धा झाली. त्यानंतर त्यांचा संसार सुखाने चालला होता. त्या तरुणीने पोलीस स्टेशनला अशी फिर्याद दिली की माझा नवरा माझा जातीवरून अपमान करतो व माझ्यावर लैंगिक अत्याचार करतो. या आरोपावरून नवऱ्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कलम ॲक्ट कलम 3 व भारतीय दंडविधान इंडियन पेनल कोड अन्वये वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हे दाखल झालेले होते आणि पोलिसांनी त्या नवऱ्याला अटक केलेली होती. त्या नवऱ्याच्या वतीने आम्ही जामीनचा अर्ज दाखल केलेला होता. सदर जामीन अर्जाच्या वेळी युक्तिवादात आम्ही असे दाखवून दिले की सदर तरुणीबरोबर आरोपीने प्रेमविवाह केला आहे यावरून आणि तिला तिच्या जातीसहित तिचा स्वीकार केलेला आहे, मुलं झालेली आहेत यावरून आरोपी हा अस्पृश्यता पाळत नाही असे सिद्ध होते. त्यामुळे आरोपीविरुद्ध ॲट्रॉसिटी कलम 3 अन्वये गुन्हाच होत नाही. त्याचप्रमाणे फिर्याद देण्यात झालेला विलंब आहे यावरून फिर्यादीवर विश्वास ठेवणे धोक्याचे आहे. आरोपीला न्यायालयाने जामिनावर आरोपीची मुक्तता केली आणि त्याला पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनला हजेरी देण्याचा आदेश दिले. Like, subscribe, click on the bell.